सुरू करायचं. 3 विषय घेऊ. काढलेले आतापर्यंतचे जे GR आहेत त्यात काय बदल करायचा. दुसरं, पुढील जे आता GR काढायचे ते कसे काढायचे. आणि तिसरा विषय घेऊ, SOP काढली त्याच्यात काही बदल करायचे. सांगा, मी लिहून घेतो. हेच विषय ना मूळ चालेल ना, ते दुसरेच आपला विषय आला. 3 मूळ आले. खाली बसून घ्या सगळे जण. खाली बसून कोणी म्हटलं तर मग ऐका ना, विषय घेते आपला त्याच्यात खाली बसा ना, खाली मी बसून ऐकायला मिळणार नाही. बसा दादा साहेब, बसा खाली. दादा सहकार्य करा. आपली माणसं करा. सगळं खाली बसा. अलीकडून बसा. हे अलीकडे. सांगा म्हणून करा म्हणून. मी बोललो, मला लय वेळ नाही बोलता येणार. ठीक आहे ना. मला लय वेळ नाही बोलता येणार. मला अभ्यासकांना दिलेला शब्द मी पाळला की 16 तारखेला बोलवलंय या म्हणून. जे आले त्यांचे बोला, मला ताबडतोब ऍडमिट व्हायचं. उद्या तुम्हीच म्हणले असते ते ऍडमिट होते, आम्हाला यायचं होतं. म्हणजे कारण नाही ठेवले, मी वाट नाही ठेवली. मी वाट नाही ठेवली. नाही अभ्यासक आले तरी आम्हाला गरीबाला जसं पाहिजे तसं मी करूनच घेणार 29 लाख. आणि आले तरीही करून घेणार. मी जागेवरच घेणार आहे. मी आता जागेवरच ठरवणार आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत. चल दी ती जे यार फेरमाल नाही माहीत चुकलाय का बरोबर आलं. नोंदी इतक्या आहेत ना, आणि चल दी. अभ्यासकांना विश्वासात घेऊन हे करून करून बराच वेळ गेला. काही येतात काही. मी माझ्या भूमिकेत चालणार आहे 29 ऑगस्ट. गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत, ह्या दी. कशा द्यायचं तो बघ तिकडे. SOP काढून नाही तिकडे नको काढ. इथे एक खुर्ची टाकू. नाही ना तिकडे जागा. एक खुर्ची आणा. नाही नाही दादा इथं या तुम्ही. सर इथे येते ना दादा तिथे. त्या खुर्ची अलीकडे सर. म्हणजे माझी भूमिका मी सरळ सांगितली तुम्हाला. जेवढे अभ्यासक आहेत फक्त तेवढेच खुर्चीवर बसा, बाकीचे बसू नका. बसत दादा इकडे आहे, खुर्ची घेऊ. इथं या इथं येते टाकतं. काय होतं आपल्या जागा तिथं लागत. सरका पलीकडे वाटल्यास थोड्या खुर्च्या. पिशवीवाले मागा सारखा उठा ना. काय इतक्या कोपऱ्यात. वर लागेल. पण हाय काय एवढं कोपऱ्यात मला काही कळत नाही. मागं मोकळं येईल पटांग. मी म्हणजे माझी भूमिका क्लिअर कट सांगितली की सातारा संस्थांमध्ये जेवढे नोंदी आहेत त्या लगेच मी 29 ऑगस्टला घेणार. नाही तर मी मेलो तरी उठणार नाही. म्हणजे मी क्लिअर सांगतो. आज मला निर्णायक आंदोलन करायचं. त्याच्यात 1901च्या जनगणनेत कोल्हापूरच्या संस्थांमध्ये 3,85,000 नोंदी आहेत. मला ते प्रमाणपत्र पाहिजे. तुला कवा अंमलबजावणी करायचं, तुला GR कवा काढायचं ते तुपलं उद्योग बघते. बस झालं. आता 3 वर्षे मी प्रामाणिक चाललो. वेळ दिला पाहिजे, समाधान नाव न ठेवला पाहिजे, म्हणून मी वेळ दिलेला. मी याच्यापेक्षा वेळ देऊ शकत नाही. हैदराबाद गॅजेटमध्ये जेवढ्या नोंदी आहेत मला तेवढे प्रमाणपत्र पाहिजे. तू SOP काढ्यो, नाही तर तिकडं तू GR काढ्यो, खोटे काढ्यो, नाही तर खरे काढ्यो, प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मला त्याची पाहिजे. म्हणजे ह्या टोकाचं मी आंदोलन करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला हे आंदोलनाच्या आधी क्लिअर कट सांगायला. मग ते अभ्यासक आले, बदल करू नाही लागले तर त्यांच्या बापाला बदल करावा लागणार. मग त्या पद्धतीने दिल्याशिवाय आंदोलन उठत नाही म्हणल्याच्या नंतर मी त्या पद्धतीने घेणार. मग त्यांनी SOPत बदल करायचा का GR मध्ये बदल करायचा ते त्यांनी ठरवायचं. मग 1954चं GR प्रमाण करायचा, पोट जाती लावायचे, उपजाती लावायचे ते त्याने ठरवायचं. ते मला आता सांगायचं नाही. 29ला मराठा समाज आणि मी आम्ही दोघं तरायला लागलेलं. पण काय असतं, तुम्हाला 16 तारखेला आम्ही वेळ दिलता, नसतो बसलो तर परत म्हणले असते आम्हाला यायचं होतं, हे दवाखान्यात होते, पुन्हा गोळ घालतील, त्यामुळे मी आलोय. म्हणून हे प्रश्न घेतलेत. आणखीन घ्यायचा की एखादा काही. काढलेल्या मी 3 प्रश्न घेतलेत. आत्तापर्यंत जे GR काढलेत त्यामध्ये काही बदल करायचा का हे एक सांगा. जे पुढील जे GR काढायचे ते कसे काढायचे. म्हणजे तुमच्याच म्हणण्यानं करायचं म्हणल्यावर आता. आणि तिसरं SOP जी काढली
तिच्यात काही बदल करायचा का, याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न घ्यायचा आहे का? अरे एसओपीत बदल केलं एलटीच होणार ना. गप्प बसा ना तुम्ही, अभ्यासक नाही तो गप्प बसा. 1994च्या जीआर मध्ये आणि 2 सप्टेंबरच्या जीआर मध्ये दोन्हीमध्ये फरक काय आहे त्यानुसार आम्हाला. हा मग ती बोललो ना आता शब्द बी. समजा अभ्यासकांचं संपल्याच्या नंतर अभ्यासक नाहीच आले, त्यांना नुसतं मागून टिंगल टावळीच करायला जर राहायचं असं तर मी माझ्या पद्धतीने 29 ऑगस्टला घेणार आहे. मी सोडणार नाही. मला जेवढे गॅजेटमध्ये नोंद आहेत त्या पाहिजेत. बाकी कारण ते सरकार तिथलं बघून घे. आमचं हक्काचं आहे ना. ये तिकडे त्याच्यासाठी बोंबलो ना. गप्प बसाल ना तुम्ही. परिस्थिती समजून घ्या, त्या पद्धतीनं चाललंय. तिकडे तिकडे खुर्ची टाकलेली ती तिकडे खुर्ची आहे. ती कदम जवळ आहे तिथं. परिस्थिती उगाच म्हणली असते आम्हाला वेळ दिला बाबा आले नाही. अभ्यासक आणखीन कोणी जर याच्यात खाली बसलेले असले तर खुर्चीवर बसा बरं का. फक्त अभ्यासकच खुर्चीवर आहेत, बाकी कोणी खुर्चीवर नाही. परत म्हणतात आम्ही रोज तुमच्या संशय होतो म्हणून म्हणलो नाहीत काही, असं नको. कुणी असेल तर बसून घ्या पुन्हा एकदा. माझ्या संग रोज फिरत असले तरी पण तुम्हाला जर त्या आरक्षणातलं ज्ञान आहे काही आहे तर खुर्चीवर बसा. फक्त अभ्यासक, बाकीच्या खुर्च्या मोकळ्या दिसून द्या. बळच बसून खुर्ची आठवू नका अभ्यासक नसून. या 3 विषयाच्या व्यतिरिक्त घ्यायचं का काही आणखी? एकाशी तुम्ही खाली बसा, मध्ये उभा राहू नका. घ्यायचं काही? पुन्हा सूचनेतून आलं ठीक आहे, बाकी 3 वर चालू तर करू आपण. करा सुरू. पहिले एकावर सुरू करा. जे जी आर काढले त्याच्यात काय बदल करायचा. हैदराबाद गॅजेटचा जी आर आणि ओबीसी सवलतीचा जी आर, ह्या 2 जी आर वर घेऊ आले. फटाफटा घ्या बरं, मला घाम यायला. मला पटकून ऍडमिट व्हावं लागलं. नाही ते आवाज देईन लय आता, राहू दे. हैदराबाद गॅजेटच्या जे थांबा रे तुम्ही. तुमचा विषय आहे ना, तुमचा दादापाशी त्यांच्यापाशी विषय, त्याच्यामुळे तुमचा नंतर आहे. दौऱ्यातलेच आहेत ना, तुम्हाला दौरा घ्यायचा तेच आहेत नाही सगळे. हा, त्यामुळे तुमचा विषय नंतर आहे. तुम्ही उगाच शांत राहा थोडं, मला ना पटपट उरकू दे. हैदराबाद गॅजेट मध्ये सुधारणा काय करायची? ज्याला असं वाटतंय बुवा हैदराबाद गॅजेट मध्ये हा काय ते सांगा, म्हणजे मी लिहून घेतो त्याला वाटतंय असं. करून घेतो. की सर्वात माझ्यापासूनच करा. आपलं मत मांडायचं. त्याच्यावर नको. त्यांनी असं बोला ना, असं बोला. 12 जण बघा. मला असं वाटतं 2 सप्टेंबरचा जो जीआर काढलाय त्याच्यामध्ये 3 वाक्य सरकारने टाकलेत. नात्यातला, कुळातला आणि रक्तातला. या 3ही वाक्याचा सरासर दुरुपयोग व्हायला लागलाय. त्या 3 वाक्याचा किंवा 3 शब्दाचा कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठलाही एसडीएम हे शब्द पाळत नाही. उदाहरणार्थ तर पाळायला पाहिजे का? हा, माझं असं म्हणणं आहे रक्तातला आहे तर आपलं म्हणणं असं होतं जीआर काढताना आणि दुरुस्ती करताना की जर रक्तातला, नात्यातला आणि कुळातला असेल तर त्याची ग्रह चौकशी करा आणि तो खरंच रक्तातला आहे का ते चौकशी करून तो अहवाल द्या तहसीलदार एसडीएमला आणि त्याच्यानुसार त्यांनी जात प्रमाणपत्र द्यावं. आज माझ्या जिल्ह्यातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 7-8 एसडीएम आहेत. 8 एसडीएम पैकी कुठल्याही ठिकाणी या गोष्टीची अंमलबजावणी होत नाही. त्याचं कारण असं आहे, रक्तातला म्हणल्याच्या नंतर जर गाव पातळीवर जी समिती ग्रह चौकशीसाठी येते, मग कृषी सहाय्यक असेल, एक पीआय असेल, एक संशोधन अधिकारी असेल, ज्या 6 लोकांची समिती केली त्या 6 लोकांची समिती ही एसओपी टाकून वाढवण्यात आली. त्याचा फायदा समाजाला होत नाही.
आमचं म्हणणं असं आहे, जर ग्रह चौकशी झाली, हा कुळातला आहे आणि हा कुळातला आहे, त्या दोघांचं कुळ एक म्हणल्यानंतर एसडीएमनी सही करायला हरकत नाही. परंतु त्याचा सरासर दुरुपयोग होत आहे. कुठल्याही एसडीएम त्याच्यावर सही करायला तयार नाही. एसडीएमचं म्हणणं असं आहे, जर चंद्रकांत भराट सर यांचं सर्टिफिकेट निघाले आणि यांचं शपथपत्र वापरून दुसरा एखादा भराट अर्ज दाखल केला असेल तर चंद्रकांत भराटच्या खापर पंजोबापासून अर्जदारांच्या खापर पंजोबापर्यंतची वंशावळ जुळली पाहिजे. आणि मराठवाड्यामध्ये दादा ह्या 8ही जिल्ह्यात महसुली पुरावे उपलब्ध नसल्यामुळे वंशावळ जुळण्यामध्ये अडचणी येत आहेत, म्हणून सर्टिफिकेट इश्यू होत नाही. मग या 3 शब्दाचा अर्थ सरकारने काय ते येऊन सांगावा. आणि यालाच दादा यालाच एक जोडून विषय ठीक आहे तुमचं. याच्यात मी असं घेतलं की नात्यातला शब्द लावला, कुळातला लावला आणि रक्तातला लावला. हा, हे 3 लावले. याप्रमाणे एसडीएम राज्यात काम करत नाही. बरोबर. ते किंवा सरकारनं गृह मान्य समिती, करावं. गृह चौकशी समिती नाही, नाही, proper तेच घेऊ आता. म्हणजे काय होईल, सरकारने त्याच्यात ते बदल करायचे, ते मान्य करायचे. मान्य करायचं. जर वडजेचं सर्टिफिकेट निघालं ना, त्यांना धरून एक विषय आहे की जी ग्रह समितीने निवडलेली आहे ना ग्रामीण पातळीची, तिला अधिकारच नाही दिले ना. खऱ्या अर्थात ती समिती कामच नाही करत आहे कुठं, राज्यात कुठंच नाही समिती. मला सांगा कुठं गठीत केली सरकारने. आणि माझं म्हणणं असं आहे दादा की त्या समितीला जर संविधानिक अधिकार दिले, संविधानिक अधिकार, की त्यांना ठरवू द्या ना की हे शेती करणारा शेतीवर अवलंबून आहे, याचं म्हणजे मेन मूळ, याचा मूळ उद्योगच शेती आहे, त्याच्यावर अवलंबून असणारा म्हणजेच कुणबी. हे पहिल्यापासून ठरले. त्याचे मोठमोठे म्हणजे जुने अनेक जी आर आहे, त्याला अनेक पुरावे आहेत त्यासाठी. माझं म्हणणं असं आहे की त्या समितीला संविधानिक अधिकार दिले गेले पाहिजे, गाव समितीचे. परंतु त्या समित्या राज्य सरकारने कुठंही गठीत केलेलं नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. ज्या आम्ही ग्रामपातळीवर आमचं काम करून आलो. आता माझं स्वतःचा आम्ही प्रयत्न केले. तुम्ही जे म्हणले ते एकदम बरोबर आहे. एसडीएम उभा करत नाही, ते डायरेक्ट म्हणजे तुम्हाला माहित नाही का तुम्ही एवढे दिवस काम करता, कसं शक्य आहे म्हणे, आम्हाला आमच्या नोकऱ्या घालवायचे का, इथपर्यंत बोलतात ते लोक. तर त्या ग्राम समितीला अधिकार, संविधानिक अधिकार द्या आणि ग्राम समितीने एकदा शिफारस केली की तोच पुरावा ग्राह्य धरला जावा, असं माझं मत आहे. काही अधिकाऱ्यांचं असंही म्हणणं आहे, जीआर मध्ये आम्हाला स्पष्ट उल्लेख असा आहे, नावाच्या पुढं नोंद असेल त्याला सर्टिफिकेट इश्यू करा. आज नांदेड जिल्ह्यातले 2 उदाहरण देतो, त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या. वाघी तालुका नांदेड आणि वाका तालुका लोहा या 2 गावामध्ये 50 लोकांची कुणबी नोंद ही गोशवाऱ्यात सापडलेली आहे, परंतु त्यांच्या पुढे नाव नाही. वाघी गावामध्ये 50 कुणबी हा आकडा आहे. लिंगायत 46, वाणी 42, मातंग 48 असा आकडा आहे. मग आमचं अधिकाऱ्याला असं म्हणणं आहे, वाघी गावामधले हे 50 कुणबीचा आकडा गोशवाऱ्यावर आहे, तुमच्याच कागदावर आहे, तर हे 50 कुणबी शोधून तुम्ही द्या, कोणालाही सर्टिफिकेट द्या. त्यांचं असं म्हणणं आहे, वैयक्तिक पुढे नाव नोंद पाहिजे. गाव समिती, संविधानिक अधिकार गाव समिती स्तरीय समित्या राज्यात गठीत नाहीत. गावस्तरीय समितीला संविधानिक अधिकार नाही द्या म्हणून आपल्याला केलं, मागणी केली पाहिजे आपण. याविषयी हे मान्य करा. आणि त्यांनी केलेली शिफारस मान्य करावं, पुरावा म्हणून मान्य करावं पाहिजे. कारण की ते ग्रामीण म्हणजे अधिकारी ना, सगळे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहे करणार ना. ना. संविधानिक अधिकार, संविधानिक अधिकार दिला संविधानिक बसते का कायदेशीर बसते याच्यात बघावं लागेल. नाही बसतात आता. नाही म्हणतोय मी. सरकारनं जर पॉलिसी ठरवली, सरकारची पॉलिसी असते नाही, त्या राज्य सरकारची पॉलिसी असते, सरकारला अधिकार आहे. सरकारनं चर्चेला तुम्हीच आहेत त्यावेळेस सुद्धा, मी नाही कोणीच. इथं जे आलेत ना अभ्यासात तेच राहणार, मी राहणार नाही. तुम्हाला एखाद्या तिकडे पत्रे टाकून दिले जाणार, मंत्री आले की यायचं, ते होतं मी उठत नाही. आता याच्यापेक्षा समाजाला काय देऊ. तुम्ही जेव्हा म्हणताना आता शिकू की झालं ताहूत. आणि दुसरी गोष्ट, आता जसं वडजे पाटील बोलले की ज्या गावामध्ये मराठा नोंदच नाहीये, म्हणजे गॅजेटेअरनुसार नुसते कुणबी नोंदी आहे, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते शोधा ना तुम्ही. सरकारचं काम आहे, नाही आम्ही शोधणार आहे का. तिथं मराठा नोंदच नाही समजा काही ठिकाणी, नुसती कुणबी नोंद आहे ना, मग या अर्थी त्या गावामध्ये कुणबी आहेत, मग सरकार ते का शोध घेत नाहीये. कुठेतरी कुणबी, त्याचे कुठेतरी पुरावे असणारच आहे ना. गॅजेटेअरनुसार जसं नोंद आहे. आणि मला तरी वाटतं दादा 1984चा पण जनगणनेची आपण दखल घेतली पाहिजे. कारण 1984च्या GR मध्ये 40 लाख लोकांची नोंद आहे कुणबी म्हणून, म्हणजे त्या गॅजेटेअरमध्ये 1984च्या 1884च्या GR मध्ये 1884च्या GR मध्ये 40 नाही सॉरी आपला अग्नि दिव्य उपोषणाच्या नंतर ज्या पद्धतीने सरकारने सांगितलं होतं आणि किशोरदादांनी सूचना केल्या होत्या 1884चा डिस्टर्ब नका. आणि झालं की तुम्ही पण म्हणा 1884च्या याच्यानुसार एवढ्या जर नोंदी आहे, जनगणनेचं काय 1884च्या नोंदीनुसार 40 लाख लोकांच्या नोंदी आहेत कुणबी म्हणून. जर एवढ्या नोंदी असतात मग त्याची संख्या आज किती असत. गॅजेटच्याच असते त्या. हो गॅजेटियरचं नाव गॅजेटियर. अरे बाबा हे 84चं 1901चं हेच असेल ती. हा वेगळं कशाला करायचं, तेच आहे मग. नाही, गॅजेटेड तर घ्या त्याचाही विचार घ्यावा ना सरकारनं, म्हणजे असं मग ते चालेल मग हे. एक गॅजेट वेगळे
दादा एक मुद्दा होता आता सरांनी शंभरने सांगितलं की हे जे सांगायला येतं ते नमुना नंबर 36 आहे दादा. नमुना नंबर 33, 34 जसा घेतला तसा नमुना नंबर 36 घ्या. तो भूमी अभिलेखचा रेकॉर्ड आहे. घेतात ना मग हा तो जर समजा आपल्या याच्यामध्ये घेतला त्यांना नाही घेतला आपल्या मग कमिटीने ते अर्ज घेऊन या, नाही घेता त्याच्यात म्हणून सापडले ना ती वेगळा विषय हे वेगळा आहे. ही फक्त GRच्या संबंधित विषय चाललाय की लोकांना सुटसुटीत करायचं. तुम्ही उगाच ते कारण नका सांगू कुणबी प्रमाणपत्र न निघलेल्याचे. त्याचा अर्ज घेऊन या तुम्ही 28 तारखेला. मी अर्ज घेतो इथं पोर 28 तारखेला. सरकार मला म्हणतंय पेंडिंग काय नाहीये. उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस पेंडिंग काय नाही. मी दाखवतो ना त्याला हे पेंडिंगचा ढिगल पाडला इथं. तुम्ही जर नाही घेऊन आले तर ते म्हणते तेच खरं. मग समजून घ्या मराठा समाज. तुम्हाला जर वाटतंय ना तुमची नोंद सापडली, आवाज येतोय ना हो हो नाही नाही चालेल. येतो. आणि हे सगळ्याला येऊ दिली. तुम्हाला जर वाटलं समजा की तुम्ही ची नोंद सापडली, कुणबी प्रमाणपत्र दिला, तुम्ही दिला ते 10 अर्ज द्या. कुणबी नोंद सापडलेली असो, कोण अधिकारी आहे, कोणचा तालुका आहे तुमचा, कोणचा जिल्हा आणि अर्जदार कोण आहे, तिने अर्ज घेऊन या तिथं द्या. त्याच्यानंतर कागदावरती मला द्या इथं माझी ही नोंद सापडली, ही तालुका आहे, मी दाखवतो ना त्याला ही नोंद आहे. आत्ता प्रमाणपत्र काढ. निर्णायक आंदोलन म्हणजे काय तर ते ही वेगळा विषय, ही वेगळा, ही जटिल विषय. JR मध्ये काय बदल करायचा आहे, काय सुधारणा करायची, त्या SOPत काय सुधारणा करायची, ही वेगळा विषय, ते वेगळा. ज्यांनी नोंदी सापडल्यात ना त्यांच्या सापडल्यातच ना, त्यांचं काय राहिलं. देत नाही ते कारण घेऊन या म्हणतोय ना 28ला. ते कसं याच्यात पक्षीदा हे सिरियस आहे. तिथं ठेव तिथं ठेव. हे सिरियस आहे. नका होते आरडंदवर. दादा मी बोलतो 2 मिनिट. बोला. सर्वांना जय शिवराय. दादांनी आता जे 3 विषय घेतलेले आहेत त्या 3 विषयातच मराठा समाजाचे प्रश्न येऊन जातात. त्यातला GR सुधारणा केलेला आहे दादा. सध्या एक प्रकरण न्यायालयीन चालू आहे. आपलं 5 तारखेचं जो GR निघालाय ना, आपण ते एक न्यायालयीन प्रकरण त्याच्यावर चालू आहे. दुसरा विषय आपण घेतला की नवीन GRचा. नवीन GR शासन आपण काही सांगितलं त्यांना चर्चेतून किंवा आंदोलनातून निघू शकतो. तिसरं मी सध्या काही बोलत नाही. हैदराबाद गॅजेटला फार अडचणी आहे. आपल्याला दाखवलं चर्चेत, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला. मी पण त्याच्यात होतो की होईल याच्यातून, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. हे ती मी त्यांची चूक, ती ना तुमच्या ना आमच्या. हा नाही आता आपण त्यांच्यावर हे केलं. त्यांच्यावरच चूक उगाच माझ्याकडे हे. नाही नाही ते आपण त्यांच्याकडे केलं. कारण मी मागच्या वेळेस होतो आणि मागच्या वेळेस असताना 14 पैकी 13 जवळपास 20,000च्या जवळपास आपण व्हॅलिडिटीकडे पण आलेलो आहे. आणि तो मागच्या मिटिंगमध्ये चर्चेला घेतला होता की व्हॅलिडिटीची अडचण होती की महिन्याला विभागीय आयुक्त बैठक घेईल आणि त्याच्यातून आपल्या व्हॅलिडिटीच्या अडचणी दूर होतील. यात काय झालं मला माहित नाही समजा. पण मराठवाड्याचा प्रश्न सोडवायचा असेल, पहिले आपल्याला आली होती संधी, आता दुसरी संधी दादाच्या याच्यातून आपल्याला मिळू शकते. दादा आपलं म्हणणं काय दादा याच्यातलं की त्यांनी आपल्याला 3 लाख प्रमाणपत्र दिलेले आता. म्हणजे आपण कुंभी आहोत मराठवाड्यात चाललं. बाकीचं कुणाला काय बोलायचं त्यांना तो अधिकार आहे. मी फक्त मराठवाड्याचं सांगतो. राहिलेल्यांना कसं प्रमाणपत्र मिळेल तो आपला एक विषय राहिलेला आहे, तुमचा आणि माझा पण. कारण माझं असं म्हणणं आहे की ह्या आंदोलनाचा आत्मा आपला मराठवाडाच आहे, आपला विषयच आहे. हे जे तारीख आहे 29 ऑगस्ट ही महत्वाची तारीख काय आहे की हे 90 दिवसाची मुदत संपली होती म्हणून दादा 3 वर्षापूर्वी इथं उपोषणाला बसले होते. महसूल संमती होती, त्याचे 90 दिवस संपले म्हणून दादा शहागडला भाषण देऊन इथं बसले. बरोबर दादा. तर माझं काय म्हणणं आहे, मागणी जी करायची ना आपल्या ह्याच्यातली की मराठवाड्यातील आम्ही कोंबडीच आहोत, ते आपण सिद्ध केले, सिद्ध करून दाखवू शकतो. त्यांना लेखी पण दिलेले आहे आपण. कारण जी समितीच नियुक्ती आपली झालेली शिंदे साहेबांजवळ तुम्ही मला पाठवा. मराठवाड्यातले मराठी कुणबी त्यासाठी GR तर काढायला लागलं. हो ना मग त्या काढल्या GR मध्ये काय होतं. नाही माझं सगळ्यांसाठी. मी मागच्या बैठकीत पण मी विखे पाटलांना आणि लाड साहेबांनाही सांगितलं होतं की हा उपसमितीच्या अधिकारात हा निर्णय येत नाही. हा निर्णय घ्यायचा असेल तुम्हाला तर मंत्रिमंडळाला शासनाने घ्यावा लागेल, कॅबिनेटने. ते तिथं त्यांनी आम्हाला हो म्हणले होते. कुठे आम्ही 2.5 तास बसलो होतो, याच्यातलीच मंडळी सगळी इथे. इथं आल्यावर थोडा त्यांनी गडबड करून दिली, तो भाग सोडून द्या. पण आता तुम्ही निर्णय घेताना माझं कर्तव्य आहे की मागणी आपली प्रॉपर जायला पाहिजे. 29 ऑगस्टला ती पूर्ण झाली आणि बाकीच्या तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, बाकीच्या राज्याच्या काही आहे, तर त्याबद्दल आपल्याला काही नाही, ते आपल्याला घेऊन चालणं गरजेचं आहे. ते करता करता आपल्या मराठवाड्याचंही होऊन जाईल. तर मराठवाड्याचं ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही आहे तो निर्णय महाराष्ट्र सरकारने घेऊन अनेक वर्षाचा मराठा समाजाचा अन्याय दूर करावा. कारण मराठवाड्यातील मराठी हे आरक्षण मागत नाही, आपला हक्क आपण मागतोय. हे आपण मागच्या वेळेस सिद्ध केलं, पण यावेळेस दादाच्या माध्यमातून सिद्ध करतोय. आणि शेवटचं दादा, आपल्याला जे काही प्रमाणपत्र मिळाले हे शिंदे समितीचे शोधल्यामुळेच मिळालेले. मागं गती होती, ह्यावेळेस काय झालं त्यांनी जास्त त्याच्यात घेतले. ते काय भाषांतर करणारे लोक जास्त घेतले. हा एक मिनिट,
ती परिपक्व समिती गेली पण आउटपुट त्याच्यातून येत नाही. 3 महिने मी मागे मीडियात म्हणलो ते यांनी काय केलं, JR काढला ना हां मुंबईला आले, हां 4 महिने चांगलं काम केलं. हां आणि जे 4 महिन्यापासून बंद केलं 8 महिने हां प्रलंबित राहिले त्याच्यामुळे. प्रमाणपत्राचं नाही व्हॅलिडिटी सोडून द्या. प्रमाणपत्र मी वारंवार म्हणलोय ना मी, पण मला काय वाटायचं चल काही प्रॉब्लेम असते पुढच्या महिन्यात सुरू करू. दिलंय म्हणल्याच्या नंतर सरकारवर विश्वास ठेवायचा. परत त्या JR प्रमाणपत्र निघाले, त्या JR प्रमाणपत्र निघाले, त्या JR प्रमाणपत्र माणूस देतो ना तुम्हाला. खराय दादा खराय थांबा मी सांगतो रे तरी सांग. एक असं आहे की मंठ्याचं कोण आहे रे मंठ्याचं हा, तुमचे निघाले ना म्हणजे उदाहरण द्यायचं मला. थांबा निघाले कवर 3 महिने बसा 3 महिने 4 महिने 4 यांच्या डोक्यात काहीतरी आलं वाटतं मराठा जाईन का काय पुढं अमुक तमुक कायदा ज्या ज्या विषयांना माहिती दिल्या त्यावेळेस यांनी 2 महिन्यात सुरू करतो आपण SUP देतो आपण आमकच करतो. गेलो 4 महिने आपण काय करू आता मस्तपैकी सगळे मोडी लिपी अभ्यासक गोळा करू बरं का. त्याच्यात 2-1 महिने घातले यांनी. आता मोडी लिपी अभ्यासक झाले आपण काय करू जरा आता पुन्हा शोधायला सुरू करू चांगलं. आणि प्रमाणपत्र असं करता करता 29 ऑगस्ट आले. मग मी दिल्यावर मान्यच करायला पाहिजे, दिलं चुकल्यावर चुकलंच म्हणलं पाहिजे या भूमिकेवर. बरं लगेच कर मानव तर त्यांना पळायला थोडी वाट पाहिजे होती. मराठी म्हणले असते हे हमेशा ते कुपाटीतच अडीतोय मुद्दाम निश्चितच अडीतोय म्हणून ती त्यांना 1 वर्षाचा तेवढा वेळ गेला. पण त्यांना ते वारंवार वाटायला लागलं की आपण मराठा समाजच थोडं संपूच म्हणून मला 29 ऑगस्टला हे आता उद्याचा निर्णय घ्यायला लागला. ते तर कुणी मान्य नाही केलं. पण JR निघाल्यावर प्रमाणपत्र निघाले पण त्याच्यानंतर बंद केले तर 8 महिने. त्याची व्हॅलिडिटी कशी देणार आहे इथं गुतलोय मी. आज तुम्ही प्रमाणपत्र दिलेत ना गॅजेटनुसार त्याची व्हॅलिडिटी कशी देणार. त्याच्यासाठी दादा व्हॅलिडिटीसाठीचा एक कायदा आहे. तुमचं क्लिअर होते थांबा यांचं. हां माझं एकच राहिलं फक्त महत्वाचं काय दादा कोर्टाच्या माधुरीच्या कोर्टाच्या निकालाप्रमाणे आता जे आपण ते केले हे गाव पातळी आमचं ढमकं ही अडचण कुठे येते 2 गोष्टी लक्षात ठेवा. आपली नोंद सापडली काही हरकत नाही सापडली रक्ताची ते जाधव विधव काही हे काही नाही होत ऐकून घ्या. ते शांत बसा सगळे. रक्ताचे नातेवाईक आणि वंशावळ. रक्ताचं नातेवाईक म्हणजे माझे सापडले तर माझंच खानदान बाकीचं नाही तिथे. दुसरं वंशावळ माझीच लागायला पाहिजे ते मग प्रमाणपत्र निघतं आणि ते व्हॅलिड पण होतं. आपलं काय झालं थोडंसं आता तुम्ही जसं गाव पातळीवर आमकडून आपलं त्या विषयावर मला जायचं नाही पण ती पूर्ण येतो मराठवाड्याच्याच विषयावर. मराठवाड्याची अशी मागणी केली आणि शासन मान्य करू शकतं हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे. तुम्हाला वाचून दाखविलं नाही याला दाखविलं तसं. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबीचे हे सरकारनं मान्य करून तशी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि तो कसा घ्यावा तिथं काही अडचणी आल्या तर ते चटपटेल जाऊन तिकडे त्यांना सांगून सगळ्या अभ्यासकाची मराठी बारी आली त्यांना या असं सांगायला लागलं. मला गॅजेट प्रमाणे एकदा निरोप दिलता देवेंद्र फडणवीसांच्या माणसाने. ओके गॅजेट नुसार आम्ही जेवढी संख्या आहे तेवढी घालतो. मला संख्या घातलेली पाहिजे. त्याला ऍग्री नाही ते. गॅजेटमध्ये जेवढी संख्या होती दादा हैदराबाद बघ आता खरं तर बोलावं लागतं. थांबणार तुला मी देत हेच ते झालं माझं संख्यानुसार. आता भांडण कसं आपलं 2 एकर वावर जर असेल तर त्याच्यावरच भांडणार 2च दे 2.5 दे म्हणणार नाही. कुणी असू द्या मी असू तुम्ही असू तुमचं जेवढं असेल तेवढं 29 ऑगस्टला काढून देतो. मराठीचं जेवढं असेल तेवढं काढून देतो इमानदारीने. पण गॅजेटमध्ये जेवढ्या नोंदी आहेत समजा हा गाव पातळी ते दी चल तेवढे आलं सगळे देतात. ते काही असू ते दी. पण ते शासनाने निर्णय घ्यावा एक लक्षात माझ्या दिनाने. मग ते JR मध्ये काय बदल करावा लागेल ते महत्वाचं. JR तर काढला हैदराबादचा आता त्याच्यात सुधारणा काय करायची हे महत्वाचं आहे. इथं सुधारणा करून माझं म्हणणं नाही की आता तुम्ही उपोषण करता 29ला निर्णय आपली मागणी प्रॉपर राहील प्रॉपर झाली समजा चांगली तर त्यावर अरे बाबा तेच विचारतोय ना. मग आता त्यांनी हैदराबादचा JR काढला गॅजेट. हैदराबादचं गॅजेटच्या संख्या आणि ते लागू होण्यासाठी त्याच्यात काय सुधारणा करायची म्हणजे लागू व्हायला आहे असं म्हणतोय मी. काय सुधारणा काय माझं म्हणणं
काय झालं आता आपल्याला अडीअडचणी करून 3 लाख प्रमित आकडा पण सांगतो ना. ते म्हणतच नाही मी आता, हा त्या भानगडीतच नाही पडत मी. हा हैदराबाद गॅजेटचा GR काढला सरकारनं, मग ते आता गॅजेट नुसार जे गॅजेट मध्ये तेच देणार ना. मग जर तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे ते काढलेलं GR मुळे प्रमाणपत्र मिळत नाही, मिळत नाही. तर काय सुधारणा करायची ते विचारतोय. मग याच्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा ना, धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. निर्णय घेतला तर सगळ्यांना मिळेल असं माझं मत आहे. करणार म्हणाल ते GR मध्ये. नाही हो, नाही हो. निर्णय घेतला तरच मिळेल ना सरकार. सगळ्या तुमचं म्हणणं अत्यंत जरांगे पाटलांचा प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. बरं का? त्यांचा प्रश्न एकदम रास्त आहे की बाबा आपल्याला जर नोंद नाही अशांना आरक्षण जर द्यायचं असेल तर ह्या गॅजेटमध्ये किंवा ह्या GR मध्ये काय सुधारणा करावं लागेल. हा प्रश्न त्यांचा साधा सरळ चांगला आहे, पण आपल्याला ह्या बी गोष्टीचं आपल्याला म्हणजे वास्तव आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे की मराठवाड्यामध्ये अशा म्हणजे 8,500 गावापैकी 7,000 गावामध्ये कुणबी नावाची कसली नोंदच नाही. नोंद नसल्यावर न देण्यासाठी काय करावं लागेल. रक्तकुळ आणि नातं याच्यात ते बसून जातील आधी गॅजेट घेतलं तर. हा, ज्या याच्यात गावात काय नोंद बदल आहे करायचा. नोंद आहे त्याला होणार आहे, पण नोंद आता आडनावावर पण आपल्याला प्रमाणपत्र घेता येत नाहीत, कारण आपल्याला वंशावळ सिद्ध करावं लागतं. कुणीतरी आपला भावकीत घेतलंय किंवा दुसऱ्या गावातल्या एका माणसासोबत आपण आपलं संबंध आहे जुळवला आणि दाखवलं आणि ते गॅजेटचा प्रमाणपत्र